नमस्कार मित्रांनो, मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेविषयी आहे आपल्यासाठी एक महत्त्वाचा असं एक अपडेट. तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी 2-3 वर्षापूर्वी कुसुम सोलार योजनेअंतर्गत म्हणजेच मेडा महाऊर्जाच्या वेबसाईटला जाऊन आपले अर्ज भरलेले होते आणि मेडाचे जे काही ॲप्लिकेशन होते ते मागेल त्याला सौर कृषी पंप योजना यामध्ये ते वर्ग झाले होते. त्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी यामध्ये कित्येक दिवस होऊनही आपला लाभार्थी हिस्सा यामध्ये भरलेला नव्हता, तर अशा शेतकऱ्यांचे अर्ज महावितरणकडून बाद करण्यात आलेले आहे. तर ज्यावेळेस आपण त्या अर्जाचे स्टेटस मित्रांनो आपण या वेबसाईटला येऊन येथे चेक करतो, तर आता अर्जाच्या सद्यस्थितीमध्ये आपण पाहू शकतात की MTSK-PY म्हणजेच मागेल त्याला सौर कृषी पंप योजनामध्ये पैसे न भरल्यामुळे मेडा अर्ज नाकारला गेला. म्हणजेच ड्राफ्ट मेडा ॲप्लिकेशन रिजेक्टेड ड्यू टू नॉन पेमेंट इन MTSK-PY. पैसे न भरल्यामुळे हे जे काही अर्ज आहे हे अर्ज महावितरणकडून रद्द करण्यात आलेले आहेत. तर अशा शेतकऱ्यांना यामध्ये आता नव्याने अर्ज हे भरावे लागणार आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये आपले अर्ज भरलेले आहेत, तर अशा शेतकऱ्यांना 2 दिवसापूर्वी अशा प्रकारचे SMS हे यायला सुरुवात झालेली आहे. तर SMS-मध्ये आपण पाहू शकतात की मागेल त्याला सौर कृषी पंप अथवा कुसुम घटक ब योजनेअंतर्गत सौर कृषी पंपाकरता आपल्या अर्जाची प्राथमिक नोंदणी अर्ज क्रमांक आपणास तेथे दाखवला जाईल. दिनांक 27 ऑक्टोबर 2024 नुसार झाली असून म्हणजेच आपला अर्ज ज्या तारखेला भरलेला आहे ती तारीख. लाभार्थी हिस्सा रकमेचा भरणा आपण अद्यापपर्यंत केलेला नसल्याने आपला अर्ज प्रलंबित आहे. नियमानुसार मागणीपत्राची रक्कम रुपये जो काही लाभार्थी हिस्सा असेल आपला 3 HPचा, 5 HPचा, 7.5 HPचा ती रक्कम आपणास तेथे दाखवली जाईल. भरणा करून आपला अर्ज पूर्णपणे सादर करावा. लाभार्थी हिस्सा रकमेचा भरणा दिनांक 27/10/2025 म्हणजेच आज तारीख आहे 25/10/2025 पर्यंत न केल्यास आपली ज्येष्ठता यादी डावलण्यात येईल. तसेच सद्य परिस्थितीत आपल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. भविष्यात सौर कृषी पंप स्थापित करण्याकरता ही जी काही मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेची वेबसाईट आहे त्याची लिंकसुद्धा त्या SMS-मध्ये देण्यात आलेली आहे. या लिंकवर जाऊन आपल्याला अर्जाची नोंदणी करता येईल. धन्यवाद महावितरण. अशा प्रकारचे SMS यायला शेतकऱ्यांना आता सुरुवात झालेली आहे. तर अशा शेतकऱ्यांनी आपला जो काही लाभार्थी हिस्सा आहे हा लाभार्थी हिस्सा 27 तारखेच्या आतमध्ये आपणास भरून घ्यायचा आहे. जर आपण 27 तारखेपर्यंत आपला जर लाभार्थी हिस्सा यामध्ये जर भरला नाही तर आपला अर्ज यामध्ये बाद होऊ शकतो. त्यासाठी आपणास परत यामध्ये नव्याने अर्ज हा करावा लागणार आहे. तशा प्रकारचे SMS शेतकऱ्यांना प्राप्त झालेले आहे. तर सध्या अर्जाच्या सद्यस्थितीमध्ये जर आपण पाहिलं तर त्या शेतकऱ्यांचे स्टेटस यामध्ये ओपन होत आहेत आणि रक्कम भरणा करण्यासाठी ऑप्शनसुद्धा येथे दाखवले जात आहे. अर्जाची तारीख आहे मित्रांनो 27 ऑक्टोबर 2024. अर्ज करून जवळजवळ 1 वर्ष झालेले आहे. तरी पण शेतकऱ्यांनी काही यामध्ये आपला जो काही लाभार्थी हिस्सा आहे हा लाभार्थी हिस्सा यामध्ये भरलेला नाही. त्यामुळे आपण आपला जो काही लाभार्थी हिस्सा आहे हा लाभार्थी हिस्सा 2 दिवसामध्ये भरून घ्यायचा आहे. तर ज्या शेतकऱ्यांनी अशामध्येच नवीन अर्ज केलेले आहेत अशांना यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. परंतु ज्या शेतकऱ्यांचे अर्ज यामध्ये 1 वर्षापूर्वीचे असतील त्यांना जर SMS हा जर आलेला असेल तर त्यांनी आपला जो काही लाभार्थी हिस्सा आहे हा लाभार्थी हिस्सा 2 दिवसामध्ये भरून घ्यायचा आहे. नाहीतर आपला अर्ज यामध्ये बाद होईल. तर हे होतं एक सोलारच्या बाबतीत आपल्यासाठी एक महत्त्वाचं असं एक अपडेट. अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.